मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, एखादी स्त्री अचानक एखाद्या पुरुषाशी खूप बोलायला का इतकी उत्सुक असते? ती वारंवार मेसेज का करते? ती छोट्या छोट्या गोष्टी शेअर का करते? आणि कधी कधी तुम्हाला वाटतं की ती माझ्याशी इतकी का बोलते? मित्रांनो, हा फक्त साधा संवाद असतो का, की त्यामागे काही भावना असतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी 6 महत्त्वाची कारणे ज्यामुळे एखादी स्त्री एखाद्या पुरुषाशी जास्त बोलायला उत्सुक असते. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण क्रमांक 1, तिला त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटत असते. मित्रांनो, सर्वात पहिले आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे आकर्षण. जेव्हा एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष आवडायला लागतो तेव्हा ती त्याच्याशी बोलण्याचे निमित्त शोधत असते. उदाहरणार्थ, ती अचानक विचारेल, तू काय करत आहेस? किंवा आज दिवस कसा गेला? हे प्रश्न साधे वाटतात, पण त्यामागे एक भावना असते, त्या व्यक्तीशी जोडलेले राहण्याची. मानसशास्त्र सांगतं, जेव्हा आपल्याला कोणीतरी आवडतो तेव्हा आपण त्याच्याशी जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. कारण संवाद हा भावनिक जवळीक निर्माण करण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. म्हणून जर एखादी स्त्री तुमच्याशी वारंवार बोलत असेल, तुमच्याशी गप्पा मारायला उत्सुक असेल, तर कदाचित तिला तुमच्याबद्दल आकर्षण वाटत असेल. कारण क्रमांक 2, तिला तुमच्याशी बोलताना सुरक्षित वाटते. मित्रांनो, दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विश्वास आणि सुरक्षितता. स्त्रिया साधारणपणे त्या व्यक्तीशीच जास्त बोलतात ज्याच्या बरोबर त्यांना सुरक्षित आणि आरामदायक वाटते. जर एखाद्या पुरुषाची वागणूक सभ्य असेल, तो आदराने बोलत असेल, तो ऐकून घेत असेल, तर स्त्रीला त्या व्यक्तीशी बोलायला खूप सोयीस्कर वाटते आणि हळूहळू ती तिच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करायला लागते. तिच्या कामाबद्दल, तिच्या कुटुंबाबद्दल, तिच्या भावना, तिच्या समस्या, हे सगळं ती त्या व्यक्तीला सांगते ज्याच्यावर तिला विश्वास असतो. म्हणून मित्रांनो, जर एखादी स्त्री तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलत असेल, तर त्याचा अर्थ असा असू शकतो की ती तुम्हाला विश्वासू व्यक्ती मानते. कारण क्रमांक 3, तिला तुमचं व्यक्तिमत्व आवडतं. मित्रांनो, कधी कधी एखादी स्त्री फक्त तुमच्या व्यक्तिमत्वामुळे तुमच्याशी तिला बोलायला आवडतं. कदाचित तुम्ही मजेशीर असाल, सकारात्मक असाल, बुद्धिमान असाल किंवा चांगले श्रोते असाल. लोकांना अशा व्यक्तीशी बोलायला खूप आवडते, कारण त्यांच्याशी बोलताना वेळ छान जातो, ताण कमी होतो आणि संवाद मनोरंजक होतो. म्हणून कधी कधी स्त्री जास्त बोलते कारण तिला तुमच्याशी संवाद आवडतो. तो रोमॅन्टिक असायलाच हवा असं नाही. कधी कधी तो फक्त छान मैत्रीचा संवाद असतो. कारण क्रमांक 4, तिला तिच्या भावना व्यक्त करायच्या असतात. मित्रांनो, स्त्रिया सामान्यतः भावनात्मक संवादात जास्त सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या भावना, अनुभव आणि विचार शेअर करायला आवडतं. जर एखादी स्त्री तुमच्याशी वारंवार बोलत असेल, तर कदाचित ती तिच्या मनातल्या गोष्टी सांगू इच्छित असेल. तिच्या दिवसाबद्दल, म्हणजे तिचा रोजचा दिवस कसा जातो, तिच्या कामातील तणाव, तिच्या स्वप्नांबद्दल किंवा तिच्या आयुष्यातील घटना. कधी कधी ती फक्त कोणीतरी ऐकून घ्यावं म्हणून बोलत असते. आणि जर तुम्ही तिला शांतपणे ऐकत असाल, तर ती तुमच्याशी अजून जास्त बोलायला लागते. कारण क्रमांक 5, ती तुमच्या सोबत मैत्री निर्माण करू इच्छिते. मित्रांनो, कधी कधी स्त्री फक्त मैत्री करण्यासाठी जास्त बोलत असते. प्रत्येक संवाद प्रेमात बदलतो असं नाही. काही वेळा ती तुम्हाला चांगला मित्र मानते, सल्ला देणारी व्यक्ती मानते किंवा तिच्या आयुष्यातील विश्वासू साथीदार मानते. अशा वेळी ती तुमच्याशी मजेदार गोष्टी शेअर करते, तुमच्याशी चर्चा करते आणि वेळ घालवते. हे एक स्वस्थ आणि प्रामाणिक मैत्रीचं नातं असू शकतं. कारण क्रमांक 6, तिला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असते. मित्रांनो, शेवटचे पण खूप महत्त्वाचे कारण म्हणजे जिज्ञासा. कधी कधी स्त्री एखाद्या पुरुषाबद्दल उत्सुक असते, ती जाणून घ्यायचा प्रयत्न करते,
त्याचा स्वभाव कसा आहे, तो कसा विचार करतो, त्याची आवड काय आहे, त्याचे आयुष्य कसे आहे, म्हणून ती संवाद वाढवते. कारण संवादातूनच आपण एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने ओळखू शकतो. म्हणून तर एखादी स्त्री तुमच्याशी जास्त बोलत असेल तर कदाचित ती तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. एखादी स्त्री तुमच्याशी जास्त बोलते म्हणून ती नक्कीच तुमच्यावर प्रेम करते असं नाही. संवादामागे अनेक कारणे असू शकतात. मैत्री, विश्वास, आकर्षण किंवा फक्त चांगला संवाद. म्हणून नेहमी आदराने आणि समजून घेत संवाद करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एखादी स्त्री पुरुषाशी जास्त बोलायला का उत्सुक असते. यामागील 6 महत्त्वाची कारणे: आकर्षण, सुरक्षितता आणि विश्वास, व्यक्तिमत्व आवडणे, भावना व्यक्त करणे, मैत्री निर्माण करणे आणि जिज्ञासा आणि ओळख वाढवणे. मित्रांनो, मानवी नातेसंबंध खूप सुंदर आणि गुंतागुंतीचे असतात. त्यांना समजून घेण्यासाठी संवाद, आदर आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच रोचक विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक विषयांसोबत.